योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगर म्हसेवाडी येथे रामगिरी महाराज व चिंगाजी महाराज भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। खेड तालुक्यातील मान्यवरांची मांदियाळी। सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण। राजगुरुनगर खेड तालुक्यातील म्हसेवाडी येथे गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 फाल्गुन शुद्ध 10 शके 1947 रोजी सालाबादप्रमाणे चैतन्य श्री रामगिरी महाराज व श्री चिंगाजी महाराज यांचा भंडारा उत्सव अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला। या निमित्तानं विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिमय सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्सवची सुरुवात पहाटे मंदिरात अभिषेक व मांडव डोहाळे यांच्या शोभायात्रेनं झाली। दुपारी श्री गुरुदत्त प्रासादिक संगीत भजन मंडळ सायगाव तालुका खेड यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम झाला। स्वर, ताल आणि लय यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमानं उपस्थित भाविकांची मनं जिंकली। विकास कामांचा आढावा आणि मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय महामार्ग समन्वय समितीचे श्री दिलीपभाऊ मेदगे उपस्थित होते। आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शिरूर रस्ता लवकरच सुरू होणार असून खेड तालुक्यातील रस्ते आणि दळणवळणाचा मोठा विकास होत आहे, असे मेदगे यांनी यावेळी नमूद केले। कार्यक्रमास उपस्थित इतर प्रमुख मान्यवर श्री विजयसिंह शिंदे पाटील, नवनिर्वाचित सदस्य जिल्हा परिषद, श्री सतीशदादा राक्षे, माजी सभापती खेड पंचायत समिती, श्री अनुराग शेठ जैद, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, श्री गणेश शेठ थिगडे, माजी अध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक, सौभाग्यवती सोनमताई होले, लोकनियुक्त सरपंच होलेवाडी, सौभाग्यवती अनिताताई मांजरे, प्रथम लोकनियुक्त सरपंच मांजरेवाडी, श्री संतोष गाडेकर व श्री नितीन आवटे, ज्येष्ठ पत्रकार, ग्रामस्थांचा पुढाकार आणि सत्कार समारंभ। कार्यक्रमादरम्यान आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आणि मान्यवरांचा म्हसेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला। हा उत्सव यशस्वी करण्यासाठी म्हसेवाडीतील युवक वर्ग आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। धनेश म्हसे, दिनकर होले, अरुण होले यांच्यासह होलेवाडी व मांजरेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादानं स्नेहभोजन झाली। परिसरातील हजारो भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला। भक्तिमय वातावरण आणि विकासात्मक चर्चेच्या जोरावर हा भंडारा उत्सव खेड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। चिंगाजी महाराज भंडारा उत्सव आपलं छोटंसं म्हसेवाडी आणि वडेवाडी गाव अत्यंत उत्साहाने हे भंडारा पार पडत असतो। खरं तर गणेशने मला परवा निरोप दिला की दादा असा आमच्या गावाचा कार्यक्रम आहे आणि मला आल्यावर विशेष वाटलं की एवढ्या खाली ही समाधी असून ग्रामस्थांच्या एकीचं दर्शन बघायला मिळालं। आपल्या छोट्याशा वाडीमधून सुद्धा आपण इतक्या चांगल्या पद्धतीने हा रस्ता सध्याकाळचा वेळेला आपण हा पूर्ण केलेला आहे आणि याला सर्वांनी सहकार्य दिल्याबद्दल मी सर्वांचं सर्वप्रथम मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो। आज या स्थानाची फार मोठी महती आहे। तिकडच्या चौरंग्या डोंगर आणि आपलं हे देवस्थान, आपलं इकडे समाधी स्थान आणि आळंदीच्या बाजूला आपण जे काही एका रेषेमध्ये आहे असं या जागेचं फार मोठं महत्व आहे आणि म्हणून खरं मी इतक्या वर्षी या भागात राहिलो पण मी इकडे एवढ्या खाली आलो नव्हतो। एकदा म्हसेवाडीच्या ग्रामस्थांच्या मंदिरामध्ये मी येऊन गेलो आणि खरं तर आम्हाला आनंद वाटतो कारण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आम्ही बोलावं